4 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही तिथी आलेली आहे। त्याचबरोबर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवारही असणार आहे। अतिशय सुवर्णमय हा क्षण आहे। या दिवशी आपण आपल्या हातून जेवढ्या काही सेवा आणि उपासना करणं शक्य होईल तेवढ्या आपण करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे। कारण की याच दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे, अन्नपूर्णा मातेची जयंती आहे आणि त्यातूनही मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार आहे। सत्यनारायण पूजा ही जरी आपल्याला करायची असेल तरीही आपण या दिवशी आहे ते करू शकतो। त्यामुळे आपल्या हातून जेवढी जास्त प्रमाणात सेवा आहे ती आपल्याला करणं शक्य होईल तर आपण या दिवशी कशी सेवा आहे ती करायची आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या चरणी आहे ते आपल्याला ह्या ज्या 2 वस्तू आहेत ह्या अर्पण करून हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची अखंड कृपा आहे ती आपल्यावरती राहील। आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी आहे ती वास तर आपण या दिवशी सेवा, उपासना, उपाय हे कशा पद्धतीने करायचे आहेत ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे। त्यामध्ये सर्व काही सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्ही त्यावरती क्लिक करा, तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल। श्री स्वामी समर्थ।